मग सारवासारव होते, मग त्याची आम्ही चौकशी करू, मग ती परवानगी दिलीच नाही असं सांगितलं गेलं। रोजचे तमाशे आणि आपण जनतेने हे रोज तमाशे बघत राहायचे, असंच काही सत्ता चित्र तयार झालं। एकीकडे पुण्याचा हा बिहार होत असताना काही नेते मात्र काहीतरी विधान करतात आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात, प्रश्न मार्गी लागायचे राहत नाहीत, वेगळे प्रश्न समोर येतात। संगम जगताप म्हणाले की दिवाळीची खरेदी फक्त हिंदू बांधवांकडूनच करा, मग त्यांना राष्ट्रवादीने नोटीस जारी केली। हे सगळं दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे की सगळेच जण धर्माच्या बेसिसवर पहिलं ते विभाजन झालं की हा पक्ष हिंदुत्ववादी, हा पक्ष सेक्युलर, आणि त्यानंतर जे होत गेलंय ते अगदी थेट बिहार सारखं महाराष्ट्राची परिस्थिती, मी असं नाही म्हणणार की फक्त बीड आणि पुणेच आहे, पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे। भ्रष्टाचार अमाप झालेला आहे, सगळ्या त्यांच्या यंत्रणा आहेत त्या फक्त वरून फोन आला तरच काम करतात, आणि हे आपलं नागरिकांचं दुर्दैव आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना लढायचंय।